जनाब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीला मला काहीही माहीत नाही, मला वेगळं काम आहे, अशा पद्धतीचा दावा संजय राऊतांनी केला। तो दावा यासाठी केला की आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना पूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवले। पक्षामध्ये कुठलाही निर्णय घेतला जात असेल तर आदित्य ठाकरे संजय राऊतांना त्या निर्णयापासून दूर ठेवण्याचं काम करतायत। विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगतात की याबद्दल मला माहिती नाही, मला दुसरी कामं आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे, आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांचा पत्ता कापायला सुरुवात केली आणि त्याची पहिली सुरुवात आता विधान परिषदेच्या निर्णय प्रक्रियेपासून संजय राऊतांना दूर ठेवले। त्यामुळेच या रागापोटी संजय राऊत काल शिर्डीला पोहोचले आणि साईबाबांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करून मनाला श्रद्धा आणि सबुरी मिळवण्याचा प्रयत्न करतात। माझी साईबाबांना प्रार्थना आहे की संजय राऊतांना श्रद्धा आणि सबुरीची बुद्धी द्यावी। संजय राऊत असं म्हणतात की एखादी निवडणूक हल्ली म्हणजे शिवसेना कमकुवत झाली असं नाही, आता निवडणुका नाही त्यामुळे पक्ष बांधणीचं काम सुरू केलेलं आहे। शिवसेना कमकुवत झाली नाही तर उभाटा गट दुबळा झालेला आहे। संजय राऊत, तुम्ही एखादी निवडणूक हरला नाहीत, जनतेनं तुम्हाला कायमचं घरी बसवलं। विधानसभेच्या निवडणुकीत घरी बसवलं, जिल्हा परिषदेच्या निवडणूक घरी बसवलं, महापालिकेच्या निवडणुकीत घरी बसवलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील घरी बसवलं। तुमचा पराभव झाला नाही तर तुमचं खच्चीकरण करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। कारण तुम्ही हिंदुत्ववाद सोडला, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, तुम्ही सत्तेसाठी स्वतःचा पक्ष, स्वतःचा गट काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला। त्यामुळे तुम्ही एखादी निवडणूक हारला नाहीत तर सलग निवडणूक हरवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे। भाजपमध्ये जे पक्ष प्रवेश होत आहे, काँग्रेसचे महाविकास आघाडीचे भाजपमध्ये येत आहेत, त्यावर त्यांनी टीका केली की काँग्रेसमध्ये जे जात आहेत ते आपली संस्थानं वाचवण्यासाठी जात आहेत, ते शेपूट घालून ते भाजपमध्ये गेले। संजय राऊत, तुम्ही नेमकं शेपूट कुठे घातलं होतं? जेव्हा राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसत होता तेव्हा तुम्ही हिंदुत्ववाद सोडण्याचं पाप केलं आणि स्वतः शेपूट घालून सोनिया गांधींच्या चरणी जाऊन बसलात, राहुल गांधींची गुलामी करायला लागलात। सत्तेसाठी, खुर्चीसाठी शेपूट घालून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून संजय राऊत, तुम्ही काँग्रेसच्या दावणीला आपला संपूर्ण पक्ष बांधला। तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? तेव्हा तुम्हाला त्याचं काहीही वाटलं नाही? आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक येतात किंवा जे नेते येतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाकडे बघून येत आहेत। त्यांना माहीत आहे की या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच करू शकतात। त्यामुळं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, हिंदुत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस असेल, उभाटा गट असेल किंवा वेगवेगळ्या पक्षातील लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतात। कारण भारतीय जनता पार्टी वाढवणं आमचं काम आहे आणि उभाटा गट संपवणं हे संजय राऊतांचं काम झालेलं आहे। उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं किंवा राहुल गांधी केंद्राचे पंतप्रधान झाले तर हेच लोक शेपूट घालून गेलेले आहेत, ते आमच्याकडे लोटांगण झाले देखील असं देखील त्यांनी दावा केला। संजय राऊत, राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न कितीही बघितलं तरी ते मुंगेरी लाल के हसीन सपनेसारखंच होईल। मुंगेरी लालचे स्वप्न कधीही पूर्ण झाले नाहीत, तसं संजय राऊतांचं राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही। संजय राऊतांची स्वतःची इच्छा आहे की राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आणि स्वतः संजय राऊतांना गृहमंत्री व्हायचं आहे। परंतु महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता काँग्रेसला ओळखून आहे, राहुल गांधींना ओळखून आहे। राहुल गांधींचे काळे कारनामे या देशातील जनतेनं बघितलेले आहेत। त्यामुळे तुमचं महाविकास आघाडीचं सरकार देखील महाराष्ट्रात येणार नाही। कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना कशा पद्धतीनं महाराष्ट्राला तुम्ही लुटलं हे देखील जनतेनं बघितलेलं आहे। 80 लाखच्या अपात्र महिला झालेल्या लाडक्या बहिणींचे त्यावर त्यांनी टीका केली आहे की महिलांना सरकारी पैसे देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि लाडकी बहीण योजनेवर त्यांनी संपूर्ण टीका केली। संजय राऊत, तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी पहिल्या दिवसापासून संजय राऊत प्रयत्न करत होते। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील
उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं. संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत. याच्या आधी देखील सातत्यानं जनाब संजय राऊत यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला आणि आता देखील तुम्ही लाडक्या बहिणीचा अपमान करतायत. या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वाभिमानानं त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार करतायत. आणि तुमच्या पोटामध्ये दुखतंय. लाडक्या बहिणीमुळे आज त्या महिला स्वाभिमानानं उभ्या आहेत. या योजनेमध्ये निश्चितपणे काही महिलांनी चुकीच्या पद्धतीनं पैसे घेतलेत हे देखील समोर आले. त्यांचे पैसे रोखण्याचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जाईल. परंतु संजय राऊत जर का अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीचा अपमान करत असाल तर लाडक्या बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीला लाडक्या बहिणीचा राग काय असतो हे संजय राऊत तुम्ही विसरला असाल तर पुन्हा एकदा निवडणूक होऊ द्या. या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवून देतील. काल अब्दुल सत्तारांनी टीका केली की भाजप खूप पॉयझन आहे. त्यावर संजय राऊत बोलतात की त्याला आत्ता कळलं भाजप काय आहे. त्यानंतर भाजपवर देखील टीका करण्यात. संजय राऊत, तुमचा पक्ष विषवल्ली आहे. विष वाढवण्याचं काम, विष कालवण्याचं काम, हिंदुत्ववादामध्ये विष कालवण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलंय. ते पाप कोणी केलं असेल तर उभाटा गटाने केलंय. महाराष्ट्रात विष पेरायचं ही भूमिका सातत्यानं उभाटा गटाने केले. ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृत सभ्य महाराष्ट्र म्हटला जात होता त्या महाराष्ट्रामध्ये विष कालवण्याचं काम, महाराष्ट्र धर्मामध्ये हिंदुत्ववादामध्ये फूट पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलेलं आहे. विष कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलं आहे आणि तुम्हाला विषवल्ली ठरवून जनतेनं नाकारलं आहे. भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन जाते. भारतीय जनता पार्टी विकासाचं अमृत हे जनतेपर्यंत पेरते, जनतेपर्यंत पोहोचवते. म्हणूनच जनतेनं या विकासाच्या अमृताला स्वीकारलं आहे आणि भारताचा अमृतकाळ हा भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये सुरू झाला आहे. तर संजय राऊतांच्या काळामध्ये विषकाळ सुरू झाला आहे आणि हा विषकाळ संजय राऊत तुमच्या पक्षाला गिळंकृत करूनच संपणार आहे. अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले याचं उत्तर महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे देऊ. अब्दुल सत्तारांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत केला जाईल आणि अब्दुल सत्तार यांची काही नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. परंतु अब्दुल सत्तारांच्या नावाखाली विष पेरण्याचं काम संजय राऊतांनी करू नये. भाजप हा शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धार्जिणा पक्ष आहे असं ज्यांना वाटतंय त्यांनी मातोश्रीवर यावं असं त्यांनी आता केलेलं आहे. उद्योगधार्जिणं कोण आहे? उद्योगपतीच्या लग्नामध्ये जाऊन स्टेजवर जाऊन डान्स करणारे कोण होते? उद्योगपतींना रेड कार्पेट टाकून त्यांचं मोठा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणारे कोण होते? आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्हाला 50,000 रुपये देतो अशा भूलथापा, अशा खोटा थापा मानणारे मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्रानं बघितलं आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी उद्धवजींच्या तोंडावर सांगितलं तुम्ही 50,000 रुपये देऊ केले, त्यातली दमडी देखील, फुटकी कवडी देखील आम्हाला मिळाली नाही. शेतकऱ्यांचं फसवणूक करणारं सरकार हे उद्धवजी ठाकरेंचं होतं. संजय राऊत तुमचं होतं. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत असताना तुम्ही मर्सिडीज गाडीमध्ये बसून काजू बदाम खाण्यामध्ये मग्न होतात. ही तुमची शेतकऱ्यांप्रती संवेदना. शेतकऱ्यांवर अत्याचार करायचा, शेतकऱ्यांवर अन्याय करायचं हे तुमचं धोरण. तुम्हाला ऊस जमिनीवर येतो का जमिनीखाली येतो हे देखील माहीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही न बोललेलं बरं. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम केलं आणि तुम्ही काय सांगतात की हे उद्योगधार्जिने आहेत. तुम्ही तर उद्योगपतींना पायघड्या घालत होतात. तुम्ही तर उद्योगपतींच्या लग्नामध्ये जाऊन डान्स केलेला आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या पक्षामध्ये कोण येणार? संजय राऊत जे आहेत ते खासदार देखील तुमच्यासोबत राहत नाहीत. तुमचे आता 9 खासदार निवडून आलेत. त्यातले अनेक खासदार एकनाथजी शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ते तुम्हाला मोजत नाहीत, ते तुम्हाला विचारत नाहीत. आज ज्या शिर्डी दौऱ्यामध्ये तुम्ही गेला होतात तुमच्यासोबत एकही खासदार नव्हता. याचं आत्मपरीक्षण करा. तुमचे आमदार तुमच्यासोबत नाहीत, तुमचे खासदार तुमच्यासोबत नाहीत आणि तुम्ही म्हणतायत की आमच्याकडे कोणी येणार असेल तर स्वागत आहे.
संजय राऊत तुमच्या पक्षामध्ये कुणीही येणार नाही. उलट येणाऱ्या काळामध्ये तुमचे काही आमदार, तुमचे काही खासदार तुमच्या पक्षाला सोडचिठ्ठी देतील. भाजपमध्ये अनेक जण आयात केलेले आहेत. भविष्यात भाजपचा अध्यक्ष बाहेरच्या देशातील झाला तर नवल वाटायला नको असं त्यांनी भाजपवर टीका केली. संजय राऊत स्वतःच उभाटा गटामध्ये आयात केलेले आहेत. संजय राऊत याआधी सातत्यानं उभाटा गटावर टीका करायचे. संजय राऊत राजकारणाला गटारगंगा म्हणायचे. राजकारण हे गटार आहे अशा पद्धतीची मुलाखत संजय राऊतांनी दिली होती. ते स्वतः आयात केलेले आहेत. त्यांनी काय इतरांच्या आयातीवर बोलावं. भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की जे कोणी चांगले कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात काम करत असतील त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भूमिका राष्ट्रप्रथम देशप्रथम ही भूमिका मान्य असेल तर अशा लोकांचं आम्ही स्वागत करतो आणि अशा लोकांचं स्वागत करून त्यांना भारतीय जनता पार्टीचा विचार अंगीकारायला लावतो. देशप्रथम हा विचार अंगीकारायला लावतो. देशप्रथम हा विचार सोबत घेऊन जर का अन्य पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर आम्ही आमचा पक्ष वाढवतो. संजय राऊत तुमच्या विचारांना किंवा तुमच्या पक्षामध्ये उद्धवजी ठाकरेंचा विचार घेऊन किंवा त्या विचाराला प्रभावित होऊन कुणीच यायला तयार नाही. बरं, संजय राऊतांचे विचार ऐकून काळं कुत्रं देखील त्यांच्या पक्षामध्ये येणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी. भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवेल आणि वाढवत राहील. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागेल त्यामुळे निकाल लांबवला होता असं म्हणत त्यांनी थेट आता कोर्टावर टीका केली आहे. कोर्ट जे आहे ते सत्ताधाऱ्यांचं गुलाम आहे. सगळे संघाचे लोक ठरलेले आहेत आणि आमचं ऐकलं जात नाही. संजय राऊत पक्षचिन्ह कोणाचं पक्ष कोणाचा याचा निकाल जनतेच्या कोर्टामध्ये झालेला आहे आणि जनतेनं सांगितलंय की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे. खरी राष्ट्रवादी ही अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांची आहे. त्यामुळं विनाकारण कोर्टावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, विनाकारण कोर्टामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, संघाचे लोक आहेत अशा पद्धतीच्या वावड्या उठवणं बंद करा. जनतेनं स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की तुमची पक्ष चालवण्याची कुवत नाही, तुमची सरकार चालवण्याची कुवत नाही, तुम्हाला तुमची माणसं सांभाळता येत नाही. जनतेच्या न्यायालयामध्ये, जनतेच्या कोर्टामध्ये पक्ष कोणाचा हे जनतेनं सांगितलेलं आहे, त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं संजय राऊतांनी निरर्थक किंवा वायफळ बडबड करू नये. विखे पाटलांवर टीका केलेली आहे. विखे पाटील ज्यावेळी आम्हाला सोडून दिले तेव्हाच आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. सत्ता बदलली की हे लोक पक्ष बदलणारे आहेत असं त्यांचा विखेवर आरोप. विखे पाटील 5-6 वेळेला जनतेतून निवडून आलेत. त्यामुळं त्यांना श्रद्धांजली वाहण्याची कुवत ऐपत तुमची नाही. उलट तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला जनतेनं श्रद्धांजली अर्पण केली, महापालिकेच्या निवडणुकीला घरी बसून श्रद्धांजली अर्पण केली आणि संजय राऊत तुमच्यावर एवढी हिंमत असेल, तुमच्यात एवढी ताकद असेल तर एकदा लोकसभेची निवडणूक लढवून दाखवा. लोकसभा निवडणूक जिंकता येणार नसेल तर किमान विधानसभेची निवडणूक लढवून दाखवा. गेला बाजार एखादी महापालिका किंवा ग्रामपंचायतची निवडणूक लढवून दाखवा. तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये देखील कोणी निवडून देणार नाही, कारण तुम्हाला राजकीय श्रद्धांजली वाहण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे. विखे पाटील सातत्यानं जनतेमधून निवडून येतात, जनतेचं नेतृत्व करतात. तुम्हाला एकदा देखील जनतेतून निवडून येता आलं नाही. मागच्या दारांनी तुम्ही राज्यसभेवर जाता, पुढच्या वेळेला ते सुद्धा काँग्रेसची भीक मागून, काँग्रेसची दलाली करून तुम्हाला राज्यसभेवर जावं लागणार आहे, कारण उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुम्हाला पाठवणार नाहीत. यशवंत किल्लेदारांनी कालच्या एका कार्यक्रमावर भाजपच्या नेत्यांवर टीका केली. विशेषतः अमित साटम आणि मंगल प्रभात नवलांवर केली टीका केली. ते म्हणाले की मंगल प्रभात नवला यांना हिंदीवर एवढं प्रेम असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जावं आणि तिथे हिंदी बोलावी. अमित साटम यांचा असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. यशवंत किल्लेदार यांचा यशवंत टुल्लेदार असा उल्लेख आम्हाला देखील करता येतो, परंतु यशवंत किल्लेदार यांनी लक्षात घ्यावं की या राज्यामध्ये पहिली भाषा मराठीच आहे, परंतु हिंदीला या राज्यामध्ये कुणीही विरोध करू शकत नाही. मराठी सक्तीची आहे, मराठी कंपल्सरी आहे, परंतु त्याच्याबरोबर हिंदी बोलवायला देखील कुणीही विरोध करू शकत नाही. अशा पद्धतीचा एखाद्या आडनावाचा अपमान करणं, यशवंत किल्लेदार यांना यशवंत टुल्लेदार असा म्हणून आम्हालाही तुमचा अपमान करता येतो, परंतु आमची ती संस्कृती नाही. हे यशवंत किल्लेदार यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मराठी भाषेचा सन्मानच व्हावा, परंतु इतर भाषांचा अपमान कुणीही करू नये अशा पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा मराठीचीच असली
तरी हिंदीला विरोध करता कामा नये. हिंदी ही मराठी ही माय आहे, तर हिंदी मावशी आहे. याच भूमिकेतून आपण या भाषांकडे घेतलं पाहिजे. भाषा हे संवादाचं माध्यम आहे, ते विसंवादाचं माध्यम होऊ नये याची काळजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी घेतली. ती काळजी यशवंत किल्लेदार यांनी देखील घ्यावी. संजय काकडेंनी काल अचानक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. केवळ मुलाला आमदारकी मिळावी म्हणून प्रवेश केला जात असल्याचा त्यांचा आरोप होतोय. संजय काकडे हे गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये फारसे सक्रिय नव्हते. आपल्याला देखील माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून संजय काकडे हे भारतीय जनता पार्टीच्या बैठकांना फारसे उपस्थित राहत नव्हते. ते भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय नव्हते. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असेल, मुलाला तिकडून संधी मिळाली असेल, तर आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा. त्यांना महायुती म्हणून उमेदवारी मिळाली आहे, ते निश्चितपणे निवडून येतील. महायुती म्हणून आम्ही पुण्याची जागा निश्चितपणे निवडून आणू, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही. संजय काकडे आणि त्यांच्या मुलांना भारतीय जनता पार्टीच्या मनापासून शुभेच्छा आहेत. कांद्यावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर आता रोहित पवार यांनी टीका केलेली आहे की शेतकऱ्यांना आंदोलन करत होते, मात्र राज्यात दिल्लीला गेले. दिल्लीत नेमकी कशावर चर्चा त्यांची माहिती नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात असं रोहित पवारांचा आरोप आहे. रोहित दादा, तुमचे आजोबा कृषी मंत्री शरद पवार साहेब सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात होती. आज तुम्ही कांद्याला 25 रुपये 50 रुपये भाव द्या अशी मागणी करतायत, परंतु एक लक्षात घ्या की कांद्याला सर्वाधिक भाव हा भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये, महायुतीच्या काळामध्ये दिला आहे. जेव्हा शरद पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याला किती रुपये भाव मिळत होता? 1 ते 2 रुपये प्रति किलो कांद्याला भाव मिळत होता. कांद्याचा भाव वाढला तर काँग्रेस रस्त्यावर येऊन आंदोलन करत होती, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेत होती. तेव्हा रोहित पवारांचे आजोबा कृषी मंत्री शरद पवार साहेब होते. त्यामुळे रोहित पवारांनी आधी कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्याच्या आधी शरद पवार साहेबांना जाऊन विचारलं पाहिजे की आजोबा, तुम्ही 10 वर्ष कृषी मंत्री होतात, तेव्हा कांद्याच्यासाठी तुम्ही काय केलं? शेतकऱ्यांसाठी नेमके काय निर्णय घेतले? आपण कृषी मंत्री असताना कांद्याला किती हमी भाव दिला होता? हे एकदा रोहित पवारांनी आपल्या आजोबांना जाऊन विचारलं पाहिजे आणि मग कांद्यावर अशा पद्धतीचं आंदोलन केलं पाहिजे. हे एवढे असंवेदनशील राजकारणी आहेत की आपण सरकारमध्ये असताना काहीही करायचं नाही आणि भारतीय जनता पार्टीनं 15 रुपयाचा FRP दिला आहे. नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली आहे. काही ठिकाणी थांबली असेल तर ती निश्चितपणे तातडीनं सुरू केली जाईल, परंतु याच्यावर राजकारण करण्याचा अधिकार ना रोहित पवारला आहे ना काँग्रेसला आहे. गोकुळच्या दुधावर पुन्हा एकदा राजकारण सुरू झालेलं आहे. गोकुळ दुधातील प्रशासक हा पहिला दणका मानला जातो. याकडे तुम्ही काय सांगाल? नाही, याची माहिती घेऊन मी तुम्हाला उत्तर देतो. राहुल गांधींनी या देशाला विकून टाकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परदेशामध्ये जायचं, देशाची बदनामी करायची, ही राहुल गांधींची भूमिका आहे, हे राहुल गांधींचं धोरण आहे. आजपर्यंत बघा, जेव्हा जेव्हा राहुल गांधी या देशामध्ये पराभूत झाले तेव्हा परदेशामध्ये गेले आणि आपल्या देशाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. राहुल गांधी, देश विकण्याची सवय ही तुमच्या पक्षाला आहे, देश विकण्याची सवय तुमच्या नेत्यांना आहे. सातत्यानं या देशाच्या ध्येय धोरणावर टीका करायची, इथल्या संस्कृतीवर टीका करायची, इथल्या हिंदुत्ववादावर टीका करायची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा, हे काँग्रेसचं धोरण झालं आहे. काँग्रेसने अनेक वेळेला चीन असेल, पाकिस्तान असेल यांच्या धार्जिनी भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा हे दलाल, काँग्रेसचे दलाल पुरावे मागत होते, सैनिकांचा अपमान करत होते. चीनच्या बाजूने अनेक वेळेला राहुल गांधींनी दलाली करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे दलाली करणं हे काँग्रेसच्या रक्तामध्ये आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीला शिकवू नये.